सप्रेम जय भीम. बौद्ध नवबौद्ध बांधवांसाठी विशेष माहिती या व्हिडिओद्वारे मी देत आहे. बांधवांनो, सप्रेम जय भीम. 2027 साठीची राष्ट्रीय जातनिहाय जनगणना सुरू झालेली. या जनगणनेच्या अनुषंगाने नवबौद्ध घटकांनी धर्मांतरित बौद्धांनी नेमकं काय लिहावं असा एक मोठा गोंधळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. आगामी 2027च्या जनगणनेत जी 2021ची प्रलंबित जनगणना आहे, प्रथमच डिजिटल पद्धतीनं माहिती नोंदविली जाणार आहे. आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपण खालील रकान्यानुसार ही माहिती भरणं आवश्यक आहे. यामधला पहिला रकाना जो आहे तो फॉर्ममधील माहिती संदर्भातला आहे, ज्यामध्ये तुमचा धर्म तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये बौद्ध ही माहिती भरवायची आहे आणि त्यासाठी कोड क्रमांक 5 हा तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जात विचारली जाणार आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमची जात विचारली जाईल त्यावेळेला तुम्ही भरावयाच्या माहितीमध्ये हिंदू महार अथवा तुमची धर्मांतर करण्यापूर्वीची जी कोणती जात असेल, मग मांग असेल, सांबार असेल, ढोर असेल किंवा कुठली असेल, पण बहुतांश लोकांची जात ही महार होती, ती त्यांनी जातीच्या कॉलममध्ये महार अशीच लिहायची आहे. यानंतर आपल्याला प्रवर्ग विचारला जाणार आहे. तो प्रवर्ग लिहित असताना आपण अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट हे लिहिलं गेलं पाहिजे. आपल्याला आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी हा प्रवर्ग लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे धर्म, बौद्ध, जात, हिंदू महार वा तत्सम, त्यानंतर प्रवर्ग हा शेड्यूल्ड कास्ट हा आपण लिहिला पाहिजे. यासोबत दुसरी माहिती ॲडिशनल आपल्याला यामध्ये भरणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमच्या मातृभाषेविषयीचा प्रश्न आहे. यामध्ये बहुतांश लोकांची मातृभाषा ही मराठी असल्यामुळे ते मराठी लिहितील, काहींची हिंदी असेल किंवा तेलुगू असेल, कन्नडा असेल, ती देखील ते लिहू शकतात. आणि त्यानंतर मात्र आणखीन एक तुम्हाला यामध्ये प्रश्न आहे, तो म्हणजे इतर ज्ञात असलेली भाषा किंवा इतर माहिती असलेली भाषा. यामध्ये जे बौद्ध आहेत, जे धर्मांतरित बौद्ध आहेत, जे भगवान बुद्धाच्या विचारसरणीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संस्कार पुढे घेऊन जातात, अशा लोकांनी इतर ज्ञात भाषेच्या कॉलममध्ये जो माहिती भरायची त्यामध्ये पाली भाषा ही आवर्जून भरायची आहे. हो, मी पुन्हा सांगतो, इतर ज्ञात भाषेमध्ये पाली भाषा ही आम्हाला ज्ञात आहे हे आपण लिहायचे. पाली भाषेला सध्या भारत सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असल्यामुळे या संदर्भामध्ये आपली योग्य माहिती जर भरली गेली तर पाली भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या सरकारकडून उपलब्ध करून घेता येण्यासारख्या आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की बौद्ध नवबौद्ध बांधवांनी आपल्या जातीय जनगणनेच्या अनुषंगाने खालील 5 मुद्दे फार महत्त्वाचे ठेवायचे. फॉर्ममधला रकाना भरत असताना ज्या वेळेला तुम्हाला धर्म विचारला जाईल त्यावेळेला बौद्ध असं लिहावं, ज्यामध्ये कोड क्रमांक 5 वापरावा. जात ज्या वेळेला विचारली जाईल त्यावेळेला महार अथवा तत्सम जात जी तुमची धर्मांतरापूर्वीची होती ती लिहायची आहे. प्रवर्ग ज्या वेळेला तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेला अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल्ड कास्ट हे तुम्हाला लिहायचं आहे. आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला हे लिहिणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला मातृभाषा तुम्हाला विचारली जाईल त्यावेळेला तुम्ही मराठी अथवा तुमची जी घरातली मातृभाषा आहे ती तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. परंतु इतर ज्ञात भाषेमध्ये किंवा इतर माहिती असलेल्या भाषेमध्ये मात्र आपण पाली ही भाषा लिहिणं आवश्यक आहे. कारण आपल्या सर्व विधी, धार्मिक विधी, संस्कार हे आपण पाली भाषेतून करतो. त्यामुळे ती भाषा आपल्याला ज्ञात आहे हे आपण या ठिकाणी नमूद करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न जर आपण पाहिले तर त्यामध्ये 5 प्रश्न आम्हाला सातत्यानं येतात. त्यातला पहिला प्रश्न असाच आहे की जर आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर प्रगणक पुन्हा घरी येतील का? तर याचं उत्तर होय. तुम्ही स्वतः ऑनलाईन माहिती जरी भरली असेल तर तुम्हाला तो रेफरन्स नंबर मिळेल आणि जेव्हा सरकारी अधिकारी तुमच्या घरी जनगणनेसाठी येईल त्यावेळेला तुम्हाला फक्त त्यांना हा नंबर दाखवायचा आहे. त्यामुळे तुमची माहिती त्यांना अधिक विचारण्याची गरज पडणार नाही, तुमचा वेळ वाचेल आणि तुमची अचूक माहिती नोंदवली जाईल. दुसरा अतिशय सातत्यानं विचारला जाणारा प्रश्न आहे, जातीच्या रकान्यात बौद्ध का लिहू नये? तर याचं उत्तर असं स्पष्टपणे आहे की बौद्ध हा धर्म आहे, जात नाही. 1990च्या कायद्यानुसार नवबौद्धांना अनुसूचित जातींचे म्हणजेच शेड्यूल कास्टचे सर्व लाभ मिळतात. तुम्ही जर जातीच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहिले तर सरकारी रेकॉर्डमध्ये तुमची नोंद ओपन कॅटेगरीमध्ये किंवा अल्पसंख्याक प्रवर्गात होऊ शकते. यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षण व शैक्षणिक सवलती मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. म्हणून जात लिहिताना आपण धर्मांतरापूर्वीची महार वा अन्य असलेली जात लिहावी आणि धर्म हा बौद्ध लिहावा
अशी स्पष्टपणे आमची विनंती आपल्या सगळ्यांकडे आहे. पाली भाषेचा उल्लेख का करावा हे मी पुन्हा एकदा सांगतो की भारत सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिलेला आहे. ही आपल्या बुद्ध धम्माची मूळ भाषा आहे. जनगणनेत या भाषेचे जास्तीत जास्त संख्याबळ दिसल्यास भविष्यात पाली भाषेच्या संवर्धनासाठी सरकारी निधी व शैक्षणिक सोयी सुविधा मिळवणं सोपं होईल, हे आम्हाला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. आता चौथा महत्वाचा प्रश्न सातत्याने येतो की आपली ही जी माहिती आहे, मग आधार असेल किंवा इतर आहे, याचा डेटा सुरक्षित आहे का? तर हो, ही संपूर्ण माहिती ही केंद्र सरकारच्या अधिकृत जनगणना पोर्टलवर जात असल्यामुळे या संदर्भामध्ये कुठेही धोका निर्माण होणार नाही, हे आपण सर्वांनी मान्य करून पुढे जायला हवं. या संदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण काय करावं, तर मी पद्मपाणी फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या विहारांशी आम्ही संपर्क साधत आहोत आणि त्या ठिकाणी ही माहिती ऑनलाईन स्वरूपामध्ये मोफत आपल्याला भरून दिली जाईल. आणि त्यासाठी आपल्याला एक टोल फ्री नंबर आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. तो नंबर आपण पुन्हा एकदा लक्षात घ्यावा, जो आपल्याला दिसतोय 9822098870. मी पुन्हा सांगतो 9822 098 870. जय भीम. मी राहुल डंबाळे.